हरिनाम सप्ताह आणि अखंड हरिनाम सप्ताहातील आज सुरुवातीचा दिवस. गेले अनेक वर्षापासून चालत असणारा हा सप्ताह मला तर नाही सांगता येणार किती वर्ष झाली. आणि या वर्षी जरा आगळ्या वेगळ्या पद्धतीचा आपला सप्ताह आहे. तुम्ही म्हणसाल मग आगळी वेगळी पद्धत म्हणजे काय? टाळ, विना, पखवाद, कीर्तन, हरिपाठ याच्यामध्ये काही बदल नाही. पण दरवर्षी प्रमाणात दरवर्षीपेक्षा यावर्षी बदल आहे. ती म्हणजे अशी, दरवर्षी पंक्ती अन्नदान ज्याच्या त्याच्या घरी होतं, पंक्तीचे यजमान होते. पण यावर्षी तरुणांनी याच्यामध्ये सहभाग घेतला. मला वाटतंय म्हणून तुकोबाराय म्हणले असेल की तरणा भाग्यवंत नटे हरी कीर्तनी, नाही का? आणि थोडा बदल केला. म्हणले महाराज सप्ताहाला पब्लिक कमी येते, कीर्तनाला कमी येतात, कथेला कमी येतात, प्रवचनाला कमी असतात, हरिपाठाला कमी असतात. का बरं? म्हणून पूर्ण गाव चुलबंद, गावामध्ये 7 दिवस चूल पेटली पाहिजे नाही. याच्या पाठीमागचं एक कारण आहे. आमच्या तरुणाला भक्ती कळाली, पुढे भक्तीने धरिले हाती. आणि भक्ती कळाली म्हणजे ज्ञान होतं, आणि ज्ञान झालं म्हणजे वैराग्य त्या व्यक्तीला निर्माण होतं. पुढे भक्तीने धरिले हाती, मागे ज्ञान वैराग्य धर्म येती. सर्वच्या पाठीमागून जो येतो तो धर्म असतो. ज्याला ज्ञान झालं तो ज्ञान मंडपात येतो. पण भक्तीविना ज्ञान होत नाही. म्हणून संत सांगतात भक्ती प्रेम देई, भक्ती प्रेम देई, आणि प्रेमाविन नाही समाधान. भक्तीला ज्याला कळाली त्याला ज्ञान झालं, त्यांना ज्ञान झालं, आणि ज्ञान झाल्यामुळं वैराग्य निर्माण झालं, आणि वैराग्य निर्माण झाल्यामुळं त्या ठिकाणी दान करायचं समजलं. म्हणून आज आपल्या सप्ताहाला सुरुवात आहे. या ठिकाणी माझा अधिकार नाहीये, कारण समोर महात्मे 2 बसलेले आहेत. ज्यांच्याकडे मी शिकलो, ज्यांच्यापासून इथपर्यंत आलो, ते आमचे गुरुवर्य राम महाराज, तसेच गुरुवर्य जनार्दन महाराज, आणि अनेक काही प्रतिष्ठित मंडळी समोर बसलेली आहे की ज्यांच्या समोर बोलत असताना चांगल्याही वक्त्याला घाम येतो. मग मला काय येणार नाही? आमचे माऊली आहेत, अर्जुन दादा आहेत, आवर्जून उपस्थित असते आले बरं, की ज्या आज परिवाराचं अन्नदान आहे, भोपाळे परिवाराचं, त्याच्यामध्ये आमचे नाशिकहून आवर्जून आलेत बबन महाराज, नाही का? जोरदार टाळी झाली. आणि आमचे तरुण पिढीचे कीर्तनकार पण समोर बसलेले आहेत, वामन भाऊ, वामन महाराज. आणि आम्हाला ज्यांनी कीर्तनाला कंबर बांधायला लावली असे आमचे पंढरी महाराज आहेत, उद्धव दादा आहेत. अनेक संयोजक बाहेर स्वयंपाक कक्षामध्ये आहेत. सर्वांचे नावे घेतल्यापेक्षा आपलं काहीतरी परमभाग्य. गाव जरी विखरलेलं असलं, म्हणतात सायखेडं गाव विखरलं. हे बघा, मनाने जरी विखरलेला, राहायला जरी विखरलेला असलं तरी पण मनाने एकत्र आहे. 7 दिवस मंदिरावर अन्नदान होतं, याचा अर्थ आपलं गाव विखरलं नाही. 5 मिळता एके ठाई. बघा, हा आनंद आपल्याला आता 7 दिवस लुटायचा आहे. त्याच्या पाठीमागचं कारण काहीतरी आपल्या गावाची पुण्याई असावी. नाहीतर परिसरामध्ये सप्ते होतात, पण त्या सप्ताहापेक्षा आपला काहीतरी आगळा वेगळा सप्ताह होणार आहे. म्हणून धन्य मी मानीन आपुले संचित. मला तर असं वाटतं
आपल्या गावाला थोर एखाद्या पुरुषाचा शाप असावा, थोर महात्मे आपल्या सायखेड्यामध्ये आले असावेत आणि त्यांनी आपल्याला शाप दिला असावा, तुम्ही असे दुष्ट आहेत, वारकऱ्याचा आदर करत नाहीत, तर तुमचं गाव वश पडल, नाही का? बघा. आणि मग आपण त्यांना विनंती केली असावं, बाबा आमचं काय चुकलं, आम्ही शेतकरी आहेत, आम्ही कास्तकार आहेत, आम्ही आमच्या स्वधर्मामध्ये व्यस्त आहेत आणि माऊली सांगतात स्वधर्म जो बापा तो नित्य यज्ञ जाणपा तया सर्वात्मका ईश्वरा स्वकर्म कुसुमाचे वीरा पूजा केली होय अपारा तोषा लागी. आम्ही स्वकर्म करण्यासाठी शेती कामाला होतो. आणि मग त्यांनीच पुन्हा उशाप दिला असावा, तुमचं गाव तर आता वश पडणार आहे, पण गावापेक्षा तुमचे भरभराटीने मोठमोठाले बंगले हो, नाही का, आणि तुम्हाला धन धान्य संपत्ती लाभो. म्हणून आज आपण गाव जरी सोडलं असलं आणि तुमचा कार्यक्रम पहिल्यापेक्षा कितीतरी पटीने मोठा हो असा आपल्याला उशाप मिळाला असावा. म्हणून आपल्या कार्यक्रम आता अतिशय जोमात आला असो. हे हृदय आपुले चौफाळोनिया भले वरी वैसव पाऊले श्री गुरुचे, गुरुमुखीचे उचिष्ट जै लाहे औचित, ते समाधी सुख सुद्धा त्यापुढे तुच्छ असतं. श्रीगुरूला नमस्कार करून तुम्हा श्रोत्या सज्जनाला मायबाप तुमच्या चरणी नमस्कार करून, प्रभू तुम्ही महेशाच्या मूर्ती, मी तो दुबळा अर्चित असे भक्ती म्हणून बोल जरी गंगावती स्वीकाराल की, किंवा सुवायू मेघू सावरे चंद्रे सागरू भरे मातला रसू आदरे श्रोतयाचेनी. चंद्रामुळे समुद्राला भरती येते, वायू चांगला असेल, पोषक वायू आला म्हणजे मेघ सावरतो आणि पाणी पडतो. मातला रसू आदरे श्रोतयाचे, आणि श्रोते असतील तर वक्ताही त्या ठिकाणी योग्य असा बोलू शकतो, त्यांनाही स्फुरण येतं. तसं त्याने आपण माऊली या ओळीमध्ये काय सांगतात ऐकूया. माऊली म्हणतात, बाबांनो तुम्ही अवधान देण्या पहिल्यांदा तुम्ही जर ऐकलं ना तर तुम्ही जे सुख मागता त्या सुखाच्या तुम्ही पात्रतेचे होणार. पण आज कोणी कोणाचं ऐकायला रिकामं नाही. शिष्य गुरुचं ऐकत नाही, पत्नी आपल्या मालकाचं ऐकत नाही, मुलगा आपल्या वडिलाचं ऐकत नाही, आणि विद्यार्थी शिक्षकाचं ऐकत नाही. जसं आता आपली पंगत होणार आहे, पंगत झाल्याच्या नंतर पहिली वाढ कोणती होती बरं? पात्राची होती. सगळ्यात पहिलं काय वाढावं लागतं वाढेकऱ्याला? पात्र वाढावं लागतं. आणि व्यक्ती पंक्तीला जरी बसला आणि त्यांच्या समोर पात्र नसल तर त्याच्यानंतर त्याला बाकीचे पदार्थ मिळणार नाहीत, कारण वाढणारा कशावर टाकील, कशावर वाढील. म्हणून माऊली इथं सांगतायत आपल्याला, तुम्ही पात्रतेचे बना आणि पात्रतेचे बनण्याकरता तुम्ही अवधान द्या. ज्या वेळेस श्रीमद भागवताचा ग्रंथ शुकाचार्य सांगू लागले राजा परीक्षितीला, सांगण्याकरता त्या नगरीमध्ये आले, त्यावेळेस लोकांनी विचारलं, महाराज तुम्हाला अनेक वर्षापासून राजन बोलवत होते, तुम्ही आमच्या गावामध्ये तारीख घेत नव्हते, तुम्ही येत नव्हते का बरं? त्यावेळेस शुकाचार्य गोड उत्तर देतात, बाबा मी जी कथा सांगणार आहे, मी ज्याचा उद्धार करणार आहे, तो आतापर्यंत पात्रतेचा नव्हता. राजा राजपदावर होता आणि राजा राजपदामध्ये व्यस्त होता. राजाने माझं भव्य दिव्य स्वागत केलं असतं, भव्य दिव्य तेज उभारला असता, भव्य दिव्य मंडप टाकला असता, पण राजा मी जे सांगणार आहे ते ऐकायला राहिला नसता, अवधान दिलं नसतं. बरं, अनेक आक्षेपांनी त्या रणभूमीवर कुरुक्षेत्रावर सैन्य होतं, पण 18 अध्याय गीता अर्जुनालाच देवानी का सांगितली? बरं, एरवी अर्जुनाची देवाची भेट होत नव्हती का? होत होती, पण अर्जुन त्यावेळेला ऐकण्याच्या पात्रतेचा झाला होता. म्हणून माऊली सांगतात, तुम्ही सर्व सुखाला पात्र होताल बाबा, पण तुम्हाला ऐकावा लागेल, तरी अवधान ऐकलेले दिजे. पण कसं ऐकायचं? सकाळी माऊली त्या वया होऊन गेल्या नाही का,
पहिल्या अध्यायात, दुसऱ्या अध्यायातच अर्जुनाचे पांती जे परिसवया योग्य होती ते कृपा करोनी संती अवधान द्यावे. जे अर्जुनाच्या पद्धतीने ऐकतील. कसा ऐकत होता अर्जुन? कान कोणते होते ऐकायचे? डोळे कोणते होते बघायचे? त्या पद्धतीनं माऊली सांगतात आपल्याला, तुम्ही अवधान द्या बाबा. तुम्ही जोपर्यंत ऐकणार नाहीत. बरं, कोण ऐकलं आणि कुणाकुणाने ऐकलं? पहिला नंबर आहे राजा परीक्षितीचा. तो राजा होता, पण एक न कळतं बाळ. दूध कशाला म्हणाव त्याला माहित नव्हतं, पण आईला म्हटला की आई मला दूध दे. आईने सांगितलं, बाळा दूध हे देव देतात. आणि ते बाळ दुधासाठी वनात निघालं. त्याला गुरु भेटले नारद महाराज, आणि गुरुनं सांगितलं, त्या बाळानं ऐकलं. काय त्या बाळाचं नाव? दूध. हा, तो तर बरोबर आहे, तेही बाळच होतं. त्याला बापाच्या मांडीची ज्या बाळाला आवड होती ते बाळ वनाला निघालं, पण त्यालाही गुरु भेटला. त्यांनी ऐकलं. कोणाचं? गुरुचं. अवधान द्या, याच्यावर बोलायलो मी. माऊली लिहितात, तो वना आला याची लागी बैसावया पितयाचे उत्सांगी. ऐकल्यामुळं काय मिळालं ऐका. दुसरा, दूध मागू लागला. आगा दूध द्या. हा, अवघ्या शिराब्धीची करोनी वाटी. उपमान्यू पुढे दुर्जेटी ठेविता झाला. एक पण हे कशामुळं मिळालं? काय प्रमाण आहे महाराज? उद्धवदादा काय प्रमाण सांगायला काहीतरी. आढळपदी बाळ बैसवीला धुरू आणि शिराचा सागरू. दादा बरोबर आहे ना? तुम्ही म्हणजा ना दादाच्या आधी, तुम्ही म्हाताऱ्या माणसाला सांगायला लावायले. रामकृष्ण हरी. असो म्हणून माऊली म्हणतात, बाबा तुम्ही ऐका. अहो, याच्या पलीकडे एका बाळाला मी 2 बाळाचे दृष्टांत सांगले. 2 बाळांनी ऐकलं, पण ते बाळांनी गुरुनं प्रत्यक्ष सांगितलं. पण एक लेकरू असं आहे, त्यांनी गर्भामध्ये ऐकलं. बघा, गर्भात ऐकलं त्यांनी. त्याचा जन्मही नव्हता झाला. कयाधू ज्यावेळेस नारद महर्षी घेऊन चालले होते, त्यावेळेस तिला पश्चाताप झाला आणि तिनं विचारलं नारद महाराजाला. नारद महाराज ज्यावेळेस सोडवलं, त्या इंद्राला सांगितलं, इंद्रा तुला पश्चाताप अचूक झाला नाही का रे? इंद्रा पडले भगत चंद्र झाला काळा आणि नारद चुकला चाळा. हो, तुला काही वाटत नाही या गोष्टीचं? हे बघा, राजा असो का कोणी असो, त्याला एखादी स्त्री का एखाद्या स्त्रीकडे का त्याची काम वासना उत्पन्न झाली की माऊली सांगतात तो कसा होतो. आवडीची नि परिभरे कामकू निजवनिता विसरे पाडे विन अनुसरे भ्रमला जैसा. आपली स्वतःची पत्नी आपला घरदार प्रपंच सांभाळते, आपल्या मुलाबाळाचं पालन पोषण करते, तरी पण तो व्यक्ती परस्त्रीशी लंपट का होतो? त्याचं कारण आहे या विषया वाचोनी काही अन सर्वथा रमेच नाही. ऐसा स्वभावच पाही इंद्रियाचा. हा इंद्रियाचा स्वभाव आहे. म्हणून माऊली सांगतात, पाहे पा बापा विषयाची मधुरता झनी आवडे उपजे चित्ता परिणाम विचारिता प्राणोहरे. म्हणून तुकोबरायने विषयाला इकडे घेतलं. विषय येतो त्यांचा झाला नारायण. असो त्यावेळेस ज्यावेळेस नारदानी सांगितलं त्यावेळेस कया धुमाद्याला पश्चाताप झाला. महाराज लागोनिया पाया इनविते तुम्हा कैमी उद्धार पावेल कै कृपा करील नारायण. हो, कयाधू म्हणते युगाहुनी वडील निमेषमानी. त्यावेळेस नारद महाराजांनी उपदेश केला आणि त्या बाळाने गर्भामध्ये उपदेश केला. माऊली हरिपाठात सांगतात, सत्वर उच्चार आणि उद्धवाला धला. उद्धवाचा असो. अहो, याच्या पलीकड आपण राजाचा उद्धार झाला ऐकल्यामुळं, सांगितलं अवधान दिल्यामुळं. 2 बाळाचा काय झालं, काय पाहिजे ते मिळालं ऐकल्यामुळं. आता
एक चोरटा माणूस, डाकू आदल, केवळ चोऱ्या करणारा, नाही का? काय त्याचं नाव? रत्नाकर नावाचा ब्राह्मणाचा मुलगा. पण संगतीमध्ये त्याचं वाल्या नाव पडलं आणि त्याला नारद महाराजांनी उपदेश केला, बाबा तू करतो हे योग्य आहे का? आणि त्याची काय अवस्था झाली? उफराट्या नामे तारी गेला कोळी, दोषा केली होळी, किंवा मरा या उत्तरे तारी गेला कोळी, दोषा केली होळी, राम नामे. किती जरी पापी असल आणि त्यांनी जर का गुरुचं ऐकलं ना, त्यांनी जर का संताचं ऐकलं ना, तर त्याचा उद्धार व्हायला वेळ लागत नाही. आता तो मंत्र नारद महाराजांनी वाल्याला दिला. वाल्याला तो असा हाताला धरून, बोटाला धरून शाळेत शिक्षक शिकवतात तसा दिला का बरं? नाही. गुरुकडे जे ज्ञान असतं ते गुरुचं निमित्त आहे, ते ज्ञान आपल्याकडेच असतं, माऊली सांगतात. आता बल्लभमंदी प्रकाश आहे, हा प्रकाश बल्लभमंदी आहे का त्या होल्डरमध्ये आहे? होल्डरमध्ये जर प्रकाश म्हटलं तर त्याला बल्ब कशामुळे कनेक्ट करायचा? आणि बल्बमध्ये जर प्रकाश म्हटलं तर मग बल्ब दुकानामध्ये त्याचा प्रकाश पडला असता. तसं ते जे ज्ञान गुरुकडून येणार आहे ते आपल्या हृदयातच आहे. पण जोपर्यंत ही व्यक्ती त्या गुरुला कनेक्ट होत नाही तोपर्यंत त्याच्या ज्ञानाचा प्रकाश, त्याचं ज्ञान त्याला मिळत नाही. माऊली लिहितात, गुरुमुखी उदद दिशे, नाही का? ते हृदयी स्वयंभची असे, प्रत्यक्ष भाऊ लागे ते अपेक्षेची. गुरुच्या मुखातून जे ज्ञान येणार आहे ते प्रत्येकाच्या हृदयात आहे, प्रत्येकाच्या हृदयात आहे. पण ते गुरुकडे गेल्यामुळे ते उदयाला येत नाही. ते जर पाहायला गेलं तर ते प्रत्यक्ष आहे. कसं? आपण एक दृष्टांत घेऊ. आता तुम्हाला एका डाकूने ऐकल्यामुळं डाकूला सुख प्राप्त झालं नव्हे, त्यांनी रामायण रामप्रभू जन्मण्याच्या आधी लिहिलं, बोली लावाली मी का तैसेची करीनं. आता एका बाईचा दृष्टांत घेऊ आपण आपल्या समोर. बाई सामान्य नाही. ज्या वेळेस बाईची थोडी चूक झाली आणि बाईनं आपला हा देह आपल्या बापाच्या यज्ञामध्ये समर्पित केला, आपल्या उजवीकडं आसन, डावीकडं आसन ज्यावेळेस शंकराने उजवीकडे घेतलं, तू माझी पत्नी राहिली नाहीस, माझ्या देवाची विटंबना केली, कथा डोळ्यासमोर आणा. त्या दंडकारण्यातली रामप्रभू ज्यावेळेस सीता करत होते त्यावेळेस. आणि मग हे शरीर आता मी ठेवू कुठं? दक्षाला पुन्हा एक शाप होता, अरे ज्या तोंडाने तू शंकराशी विटंबना केलीस ते तोंड तुझं आणि राहणार नाही, असा शाप होता. दक्षाने पुन्हा एक नारदाला शाप दिला होता. ऐका, रामायणातच वही आहे, दक्ष शाप नारदाशी, तो न स्थिरावे एकक्षण महिषी, तो राहे वर्षानुवर्षे द्वारकेशी, सत्संगतेशी शाप न बाधे. जिथं विना उभा असेल तिथं नारद 7 दिवस. आता आपल्या गावात 7 दिवस भांडणं होणार नाही. आपल्याच नाही, कोण्याही गावात सप्ताह उभा राहिला आणि थोडीफार जर किरकिर झाली कोणाची, ते म्हणते तुम्ही लावले असते रसोय, पण गावात सप्ताह चालू आहे. कशामुळं? नारद महाराज थांबले. नारद महाराज क्षण कुठंच थांबत नाहीत, पण जिथं कीर्तन चालू आहे तिथं त्या दक्षाचा शाप लागत नाही. स्वामी महाराज दक्षाचा शाप कुठं लागला होता? होय, दक्ष महाराजांनी नारदास शाप कधी दिला होता? सांगूच काय? राहू दे, आता दुसऱ्या बार सांगेल, कारण मग पुन्हा नंबर लागणार नाही. हे सांगायसाठी लावसाल ना, आहे का? मग सांगतो, चला. दक्षाला प्रजापती बनायचं होतं, ऐका, कारण मी ना ऐकल्यानं सांगणार आहे आज. दक्षाला प्रजापती बनायचं होतं. त्यानं काय केलं होतं? हजारो मुलाला जन्म दिला होता की जेणेकरून मी माझ्या विरोधात कोणी उभं राहणार नाही. मी ऐकल्यामुळं काय फायदा होतो हे सांगायलो, तरी अवधान ऐकले दिजे, याच्यावरच बोलायलो, अवधान बोलायलो. आणि त्यावेळेला
दक्षाने ज्यावेळेस जन्म दिला त्यावेळेस हजारो मुलं झाले. 5 वर्षाच्या नंतर दक्ष आला, म्हणला आता राजवाडे केवढाले झाले असतील माझ्या मुलाचे बघू. तर देवाने तातडीची मिटिंग घेतली, म्हणले दक्षाच्या मुलाला जगू देऊ नका. आता एवढे मुलं कोण मारायचे आणि कोण पातक घ्यायचं, कोणीच तयार होईना. तेवढ्या वेळामध्ये आमचे नारद महाराज आले. नारायण नारायण. या नारदा, कशाची मिटिंग चालली? मिटिंगवर मिटिंग. आणि काय फिटिंग म्हणले? काहीच नाही फिटिंग. तसं नाही म्हणले, दक्षाच्या मुलाला काहीतरी संस्कार लावा आणि बिघडवा म्हणले. त्याला नारद म्हणले तेच काम मी करतो. नारद महाराज तिथे येतात. नारद महाराज म्हणले मुलांनो काय करायले? नारद महाराजांनी त्यांना इकडं लावलं, कोणीकड? परमार्थाकडे लावलं. त्यांना परमार्थात घेतल्यामुळं या काही मुलांनी लग्न केलं नाही. त्यांना उपदेश केला नारद महाराजांनी. हरिभजनी हे ढवळलेले जग चुकविला लाग कळी काळाचा. आणि दक्ष येतात, पाहतात माझा संसार किती थाटला असेल, सुना नाचुना. पण सगळे मुलं संन्यासी झाले. मुलाला सगळ्याला बोलून घेतलं, दक्षाची मीटिंग आहे. त्यावेळेस मुलाला विचारलं, बाबा तुमची अवस्था अशी कोण झाली? तुम्ही लग्न का केलं नाही? संसार का थाटला नाही? मुलं म्हणले, बाबा कोणाचे हे घर हा देह कोणाचा? त्याच्या पलीकडे मुलं जाऊन सांगू लागले, बाबा कोणाचे मायबाप कोणाचे गणगोत, मृग जळवंत जाईल लया, अभ्राची सावली जाईल लया. बाबा शरीर जाता घवे नाशिवंत शोभावे, हे शरीर जाणार आहे. अनेक बुद्धीचे तरंग क्षणोक्षणा पालटे रंग. बघा नारदाचं मुलाने ऐकलं आणि दक्ष म्हणला, हे केलं तुम्हाला कोणाला? म्हणले, बाबा कोणच केलं नाही. पुढा स्नेह पाझरे, माघा चालती अक्षरे, आणि शब्दा पाठी अवतरे कृपाथी. गुरुकडे जर व्यक्ती गेला ना आणि गुरु जर ज्ञान देत असेल तर पुढा स्नेह पाझरे, गुरुचं आपल्यावर पहिल्यांदा प्रेम येतं आणि मागून ते कर्णद्वारे कानाद्वारे अक्षर येतात. कसे? जसं ह कहते ती गजेंद्राने आवाज दिला कृष्ण परमात्माला आणि लक्ष्मीने विचारलं, देवा निघाले कुठं? त्यावेळेस देव म्हणले, हा शब्द तिथं राहिला वैकुंठात आणि ती शब्द सरोवराच्या तीराला आला. ह कहते ती यालाच म्हणतात पुढे स्नेहे पाझरे. माऊली लिहितात, मागा चालती अक्षरे, शब्दा पाठी अवतरे कृपाथी. शब्द माघ राहतात आणि गुरुची कृपा पहिल्यांदा येते. कृपा दृष्टी अवलोकिले, आपुल्या पदी बैसविले, श्रुती पृती. असा उपदेश करू लागले दक्षाला. म्हणला हे काम नारदाचं असेल. नारदा तू दुष्ट नष्ट आहेस तर काय होईल? म्हणले तुला एका जमिनीवर कुठे एक क्षण थांबता येणार नाही. तो शाप नारदाने मान्य केला, पण मुलाला सहन झालं नाही. बाबा तुम्ही जर दुष्ट आहेत, आमच्या गुरुला संताला शाप देता, तर तुमचं इथून डोकं आणि तुमचे जवयासोबतच तक्रार होऊन काढल्या जाईल. ते निमित्त आहे. सतीनं दक्षाच्या यज्ञात उडी घेतली. दक्षाचं मुलक वीरभद्राने काढलं. कथाभाग माहीत आहे सर्वांना. आणि मग तीच पार्वती रूपाने मैनावतीच्या उदरी आली, मैनाकिनी नावाच्या पर्वताच्या उदरी. आणि तीनच परमात्माला पुन्हा उवरलं. शंकराला विलीन झाली, अनेक भानगडी झाल्या. आणि ती पुन्हा म्हणली, आता ते नाम मला सांगा. आता पवित्र देह झाला. कुण सांगावा आणि कुणाला सांगावं याच्या मागेही शास्त्र आहे. आणि कुणाचं ऐकावं, कुणाचं बी ऐकू नये आणि कुणालाही सांगू नये. माऊली ज्ञानेश्वरीत लिहितात, सुमनु आणि शुद्धमती, अनिंदकू अनन्य गती, मग गोप्यही तया प्रती चाळ विजय सुखे. सुमनु चांगल्या मनाचा, शुद्धमती चांगल्या मतीचा, सुमनु शुद्धमती, अनिंदकू कधी कोणाची निंदा न करणारा, अनन्य गती तो जे कार्य करत आहे ते अनन्य गती करत आहे, निष्काम करत आहे. मग गोप्यही तया प्रती चाळ विजय सुखे. मग गुप्त गोष्ट असेल तर त्याला सांगा. आता ऐकायचंय कुणाचं? माऊली सांगतात तसं शंकर सांगणार आहेत आणि बाई ऐकणार आहे. अवधान द्या याच्यावर बोलायलो. बरं तुम्ही म्हणसाल ते याच्यासारखं होईल, मग वही कुठे? सांगायचं कुणा आणि ऐकायचं कुणा? पार्वतीला शंकर सांगणार आहेत, पार्वती ऐकणार आहे. पण कुणाचं ऐकावं त्याच्यातही शास्त्र आहे. कुणाला सांगावं ही वही तुम्हाला सांगितली, पण कुणाचं ऐकावं ऐका. गंगेचं पाणी एखादा व्यक्ती इथं घेऊन आला, इथं हनुमंताला अभिषेक चालला. मग गंगेचं पाणी जर आणलं असेल तर हनुमंताला घालायला हरकत आहे का? सतू पाटील सांगा बरं. गंगेहून आलं पाणी, पण गंगेहून जरी पाणी आलं असेल तर ते भांड तपासा कशाचं आहे.
माऊली लिहितात ऐका, गंगोदक जरी जाहले मध्ये भांडा आणि तले, घेऊ नये काही केले विचारे पा. तुकोबाराय वेडे नव्हते. गंगेचं पाणी जरी असलं आणि दारूच्या भांड्यात आणलं तर ते पूजाला चालत नाही. ऐका, तुकोबाराय का उगे नव्हते सांगायला. तुका म्हणे विटाळसी आणि नसावे देवापाशी. म्हणजेच ज्ञानेश्वरी गंगेचं पाणी आहे, गाथा गंगेचं पाणी आहे, रामायण हे शास्त्र गंगेचं पाणी आहे. शास्त्र नाही तर साचाची बोलाचे नोहे शास्त्र, संसार जिनने ते शस्त्र, आत्मा अवतरिते मंत्र अक्षरीय. नुसते शास्त्रामध्ये अक्षर नाही, आत्म्याला अवतीर्ण करण्याचे मंत्र आहेत. संसार रूपी शत्रू जिंकण्याचे काय आहेत तर शस्त्र आहे. प्रत्येकाच्या मागे संसार रूपी शत्रू लागला. संसार जिनाने ते शस्त्र, आत्मा अवतरिते मंत्र. आणि हे शस्त्र आणि मंत्र ठेवण्यासाठी जागा पवित्र लागत. धारदार तलवार सांभाळण्यासाठी मेना लागतो. मग एवढं ग्रंथ ही वली आहे ना, ज्ञानराज माझी योग्याची माऊली. आणि जेने निगमवली प्रगट केली. आणि ज्ञानेश्वरी सारखी वली, तुकोबारायच्या गाथ्यासारखा ग्रंथ ज्याच्यामध्ये साठवायचा ते भांड पवित्र लागेल का नाही, तसं पवित्र होतं. ऐका, मग शंकराने पार्वतीला नंदीवर घेतलं. खळखळ घागारमळा वाजवत समुद्राच्या मध्यभागी आले. समुद्राच्या बेटात बाजू नंदी बांधला आणि पार्वती आणि शंकर तिथं दोघ जण. तीही माऊली ज्ञानेश्वरी मध्ये लिहितात. शिरसिंधू परिसरी शक्तीच्या कर्ण कुहरी, नेनो पै त्रिपुरारी सांगितले जे. जेथून उद्भवला 18वा अध्याय पा. जेथून उद्भवला शब्द ब्रह्मास, आदिनारायण म्हणती त्यास, तो सर्वात आदी गुरु शंकर. ब्रह्मज्ञान खुन बाणली परिपूर्ण मच्छिंद्रनाथी. हा संप्रदाय अवधान दिलं तरी अवधान एकलेने तिचे. आता इथं दोन लोक ऐकतात. ऐका, सांगितलं पार्वतीला, पण पार्वती कोण्या अवस्थेत होती मला सांगा बरं. आता कीर्तन, आता आपल्याला प्रवचन इथं समारोप करायचा आहे, बस झालं. बाकीचा भाग आपण नंतर पाहू, सुख नंतर शोधू. आपण अवधानातच ऐकण्याचाच विषय पूर्णतेला लावू. पार्वतीला महादेवाने सांगितलं ते मच्छिंद्रानं पाण्यात ऐकलं. मग पार्वती जागृतीत होती, स्वप्नात होती का सुसुप्तीत होती का समाधीत होती, कोण्या अवस्थेत होती? तुम्ही सांगल्याशिवाय मी आता पुढे धकतच नाही. 4 अवस्था आहेत ना, जागृती, स्वप्न, सुसुप्ती आणि समाधी. नाशिकून आलं का पार्सल? सांगा. तुम्ही म्हणसाल तुम्हाला कशाला बसवलं? जागृती, सुसुप्ती आणि समाधी तुझ्या अवस्था येतात. कारण संत म्हणले समाधीचे सुख सांडू ओवाळोनी. पण पार्वती माता, आता भागवतकार सरळ सांगतात की पार्वती गेल्या झोपी. माऊली, पार्वती गेल्या झोपी आणि ते ऐकलं मच्छिंद्रनाथानं. अमृतानुभव ती वैशोधा. पार्वती कोण आहे? ऐशे निरुपाधिके जगाच्या जनके, के वंदितो मुळिके देवो देवी. जी जगाची जननी ती झोपी जाणारी नाही आहे का? नाही. बरं, पार्वती माता त्या अवस्थेमध्ये होत्या. कोणत्या? मुद्राती पाचवी लावण्या लक्ष, तो आत्मा प्रत्यक्ष हरिदिशे. तुर्यातीत अवस्थेत गेल्या होत्या. वृत्तीच झाली निवृत्ती, मग जनन दिशे डोळा. किंवा ब्रह्मानंदे लागली टाळी, मग देहाते कोण संभाळी. आणि इंद्रिय मावळले होते. कानाचा विषय शब्द आहे, डोळ्याचा विषय रूप आहे, नाकाचा विषय गंध आहे, जिभेचा विषय रस आहे. पण विषय येतो त्यांचा झाला नारायण. किंवा देव पहावया गेलो तर देवाची होणी ठेलो. मग काय समजल पार्वती? पार्वती उत्तर देत नाही. आणि कवी नारायण मच्छिंद्र साचा, ऐका ऐका, माझ्याकडे लक्ष द्या. कवी नारायण मच्छिंद्र साचा, तेथोनी संप्रदाय नाथ पंथाचा, शिष्य हा जाना नामे गोरक्षाचा. तरी अवधान ऐकलेले दिजे, मग सर्व सुखाशी पात्र होईजे. ऐका, मच्छिंद्रनाथांनी पाण्यात ऐकलं, पार्वतीने ऐकलं, त्या समाधीस्थ त्या तुरेतीत अवस्थेत गेल्या. पण कवी नारायण मच्छिंद्र साचा, कवी नारायणाचा मुलगा मच्छिंद्रनाथांनी पाण्यात ऐकलं. पण झालं काय? निळोपारायचा अभंग शोधा. ऐशा परिनाथ संप्रदायाची थोरी, उकलोनी भगवद्गीता प्रगट केली ज्ञानेश्वरी. निळा म्हणे मज उपदेश केला, आणि संप्रदाय दिला सकळ जना. कशामुळे झालं सुख? माऊली सुखच सांगतात.
तरी अवधान एकलेने दिजे, मग सर्व सुखाशी पात्र होईजे. हे प्रतिज्ञ उत्तर माझे उघड आहे का? दुसऱ्याची प्रतिज्ञा नाही, माऊलीची प्रतिज्ञा आहे. आणि म्हणून मच्छिंद्राने बोध गोरक्षाशी केला आणि गोरक्षे वळला. हो, हा आपला संप्रदाय ज्ञानेश्वरीचा मूळ स्तंभ जर उभा राहिला असेल तर ऐकल्यामुळेच राहिला. आता मच्छिंद्र गोरक्ष जालिंदर कानिफा चौरंगी आडबंगी रेवण चरपटी गहिनी वटसिद्ध भरतरी आणि मीननाथ नवापासून अवतार असे नवाचा आणि दत्तात्रेयापासून संग्रह विद्येचा. आणि हा संप्रदायाचं मूळ याच्याकरता आपल्याला मिळालं. कशा करता? माऊलीने या 9व्या अध्यायामध्ये सांगितलं, बाबांनो तरी अवधान ऐकलेने दिजे, फक्त ऐका तुम्ही. नवविध भक्तीपैकी ती एक भक्ती आहे, श्रवणम कीर्तनम विष्णू स्मरणम पादशवनम अर्चनम वंदनम दास्यम सकळम आत्मनिवेदन. ह्या नवविध भक्ती जरी तुम्हाला नसं जमत तर तुम्ही एकच भक्ती करा. कोणती? फक्त ऐका, श्रवण करा. श्रवणाचे मिशे बैसावे येवोनी आणि साम्राज्य भोवनी सुखी नांदे. त्याला साम्राज्य भवनाचं सुख मिळतं. म्हणून असो, ही प्रवचन रूपी सेवा आपण याच ठिकाणी थांबू. कारण सुख फार अवघड आहे. अरे तुम्हाला सुख मिळेल म्हणतात, मग तू अवघाच सुखरूप होसी, नाही का? किंवा चतुर्भुज नर होऊनी ठेले, कोण कोण? मातृपितृ भ्रता सोगोत्र अपार चतुर्भुज नर होऊनी. पण ते सुख घेण्यासाठी तुम्हाला कोणाचं तरी ऐकावं लागेल. आणि ही वही माझ्या डोळ्यासमोर काऊन आली असेल बरं? आज सुरुवात आहे आणि मला थोडी पब्लिक कमी वाटती, नाही का? उद्यापासून काय करा, महिलासाठी काहीतरी वरून गिरीन बांधा, ते उन्हामध्ये थोडा त्रास व्हायला आहे. पुरुषाची मस्त व्यवस्था आहे मंदिरात, पण महिला बाहेर बसल्यात. नाहीत मग महिलाला बी पण मधात बसू द्या. काय हरकत आहे, महिलाला मधात बसू द्या ना. असो, सेवेला पूर्ण इरा न्यूनते पुरते अधिकते सरते करून घ्यावे तुमते विनवी तसे. आता वास्तविक पाहता मी प्रवचनकार नाही बरं, मी का कुठल्या शाळेत शिकलेलो, काही एखाद्या संस्थेत अभ्यास केलेला आहे. पण सेवके करावे सांगितलेले कामं मला असं वाटत होतं आज माझ्यासमोर गुरु बसलेले आहेत, त्यांनीच आज सुरुवात करावं. पण त्याची आज्ञा झाली, त्याला नाईलाज आहे. म्हणून जे काय वेडे वाकडे शब्द गेले असतील ना, तो माझ्या वाणीचा दोष आहे. पण जे योग्य तुम्हाला ज्ञानेश्वरीच्या आधाराने, काही गाथेच्या आधाराने, काही थोर पुरुषाच्या महात्म्याच्या मुखातून आलेले शब्द आहेत, ते मात्र आपल्या जवळ असू द्या. झालेली सेवा हनुमंतरायाच्या चरणी, श्रोते सज्जन मायबापाच्या चरणी समर्पित करून मी माझ्या वाणीला पूर्णविराम देतो. वेळ असेल तर आता महाराज आहेतच समोर. हॅलो, भोपाळी परिवार